नमस्कार मंडळी. माझ्या आवडतीचं डिश म्हणजे मासे आणि ते पण भरलेली पापलेटं. माझ्या सासूबाईंकडनं मी शिकले. आज मी तुम्हाला शिकवते चटणी भरलेली पापलेटं. मी 4 पापलेटं घेतली, मध्यम साईजची, अखंड, स्वच्छ धुवून त्यांना ओपन लाईक अ बुक तशी कापून ओपन केल्यानंतर मी साईडला ठेवून लगेच चटणीची तयारी केली. चटणी म्हणजे ओलं खोबरं अर्धी वाटी, थोडंसं मीठ, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 1 लसूणची पाकळी, कोथिंबीर आणि लिंबू. हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटलं, न पाणी घालता सुकी चटणी वाटली. त्याच्यानंतर ही चटणी मी जिथून मासा फाडला होता तिथे भरली व्यवस्थित, जेणेकरून ते बाहेर येता कामा नये. आता मी दोरा घेतला. दोरा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, शिवणकामाचा किंवा इतर कुठलेही पुडीचा, आणि त्याच्याने मासा बांधा, असं की तो मसाला किंवा चटणी बाहेर येता नाही. आता मी मॅरिनेशनचा मसाला तयार करते. 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजेच हिरवा मसाला. त्याच्यात मी कोथिंबीर, मिरच्या, अद्रक आणि लसूण हे मिक्स करून वाटते, आणि चिंचेचा कोळ त्याच्यात घालून मिक्स करा आणि ते तुम्ही माशांना लावा. हा मसाला आता वरून माशांना व्यवस्थित लावा दोन्ही बाजूने, आणि एक 10-15 मिनिटासाठी ठेवून द्या. आता तुम्ही बोलमध्ये 2 अंडी फोडून त्यांना विस्क करा, 1 चिमटी मीठ टाकून. आता एक सांगण्याची गोष्ट म्हणजे हे मासे 2दा फ्राय होतात. पहिल्यांदा प्लेन रवा आणि तांदळाचं पीठ घेऊन हे मॅरिनेशन लावून पहिल्यांदा आपण ह्यांना तळतो अलगद हाताने. आता हे दोन्हीकडनं तळून झाल्यानंतर त्यांना काढून घ्या आणि एक 10 मिनटं थंड करत ठेवा. आता दुसऱ्या कढईमध्ये तूप घ्या आणि वितळू द्या. दुसऱ्यांदा आपण ह्यांना ब्रेड क्रम्समध्ये फ्राय करणार आहोत, जेणेकरून एक गोल्डन ग्लेज येईल माशांना. आता हे मासे अंडं लावून त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स लावून तुपात फ्राय करूया. जेव्हा ही बाजू पूर्णपणे सोनेरी होते, तुम्ही मासा काढून घ्या. असेच दोन्ही मासे फ्राय करा. त्याला लिंबू, कोथिंबीर किंवा व्हेज सॅलडनी डेकोरेट करा, आणि तुम्ही हे वरण भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.